बिहार प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ओरली व्हिडिओ कॉन्फरन्स करून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बोलणी केली. कुठलाही लेखी ऑर्डर दिला नाही आणि ACR जो आहे तो आता महाराष्ट्रात सुद्धा लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत. 15 दिवसात 2002 ची वोटर लिस्ट ला घेऊन आता विधानसभेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये आलेल्या तफावत हे तपासण्याच्या बाबतचे आदेश दिले आणि 15 दिवसात BLO आणि तहसीलदार आणि SDO यांच्या माध्यमातून ही यादी मागवण्याचं काम मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. आम्हाला ACRचा विरोध नाही, पण मेलेली माणसं जिवंत दाखवली जातात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. जे बिहारमध्ये झालं आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ते आणून पण देण्यात आलं आणि मेलेली माणसं सुप्रीम कोर्टामध्ये जिवंत झालेली आहेत. सांगायचं तात्पर्य असं की मोदी सरकारचा जो फंड आहे त्या फंड्यामध्ये असंच केलं गेलेलं आहे की आपल्या विचाराचे मतं ठेवायची आणि बाकीची मतं त्याच्यातून काढून टाकायची. ही जी काही नवीन परंपरा आणलेली आहे ती महाराष्ट्रात अजिबात चालता कामा नये आणि म्हणून मी आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा मी या ठिकाणी जागरूक करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहोत. मूळ प्रश्न असा आहे की यांनी केलं पाहिजे. जी काही डुप्लिकेट नावं आलेली आहेत, चुकीची नावं आलेली आहेत, ही नावं कमी केली पाहिजे. याला आमचा कुठेही विरोध नाही. पण हे 15 दिवसात BLOच्या माध्यमातून जी यादी मागवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करतायत त्याला आमचा विरोध आहे. गावात या शहरामध्ये प्रभागामध्ये या पद्धतीची यादी जाहीर करावी आणि जाहीर करून ते लोकांच्या समोर ठेवावी आणि नंतर लोकांच्या याच्यानंतर ही यादी निवडणूक आयोगाने मान्य करावी, ही मागणी आमची आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून लोकल बॉडीज निवडणुका झाल्या नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला, निवडणूक आयोगाला सुद्धा डेडलाईन दिलेली आहे. पण या पद्धतीचं मतदानाच्या याच्यामध्ये बिहार प्रमाणे महाराष्ट्रात घोळ करून महायुतीचं सरकार निवडणुका जिंकताय का, जिंकण्याचा प्रयत्न करताय का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला मी आजच पत्र मेल केलेला आहे की यादी 15 दिवसात नाही, याला जाहीर करून लोकांच्या समोर गावात आणि प्रभागामध्ये ते जाहीर करावी आणि लोकांच्या समोर तिला प्रकाशित करावं, ही मागणी आमची आहे. आपण म्हणतो तोंडी आदेश दिलेला आहे, तर मग हे कसं काय शक्य होऊ शकते? हे सगळं दाल में काला आहे मोदीच्या राजात. ते मतं कशी चोरतात. आता तर बिहारमध्ये नाही, पूर्ण देशात, नेपाळमध्ये सुद्धा ते आवाज पोचला की वोट चोर गद्दी छोड. हा जो नारा आहे, हा नारा आता सगळीकडे पसरत चाललेला आहे. आणि म्हणून आता तरी ह्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, लोकांना आपलं मतं बजवता आले पाहिजेत, त्यांना आपला प्रतिनिधी निवडता आला पाहिजे. पण मेलेली माणसं जिवंत दाखवून आणि जिवंत माणसं मारून मेलेली दाखवून ज्या पद्धतीनं मतचोरी केली जाते आहे त्याला आळा घातलाच गेला पाहिजे. आणि म्हणून लोकांनी सुद्धा याच्यात जागरूक राहावी, हे आव्हान आम्ही या ठिकाणी करतोय. काल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा जो अवमान करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वश्रमीच्या बॉडीगार्डचाच नातेवाईक निघाल्याची माहिती समोर येते. मूळ प्रश्न असा आहे की बॉडीगार्डचा नातेवाईक असेल काय असेल, आपल्याला लक्षात असेल बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या आईला शिवा घालण्याचं काम केलं गेलेलं आहे. तो BJPच्या IT सेलचा माणूस होता. या पद्धतीचा उद्रेक आणि एक प्रकारच्या जनभावना भडकवून जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशामध्ये या पद्धतीचा प्रयत्न केला जातोय. मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेवर ज्या पद्धतीनं काळं फेकण्याचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही निषेधच करतो. महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे हे याच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारचं फेल्युअर आहे
आणि आता कोणाचा नातेवाईक दाखवून या पद्धतीनं त्या विषयाला डायव्हर्ट करण्याचं काम सरकार करत असेल तर या गोष्टीचा आमचा विरोध आहे. महाराष्ट्रात हे होता कामा नये, अशा पद्धतीचं होता कामा नये. या पद्धतीचं सरकारनेच काळजी घेण्याची गरज आहे. शरद पवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा प्रयत्न राहील, पण ज्या ठिकाणी निर्णय नाही होऊ शकणार किंवा ते स्थानिक पातळीवर काँग्रेसचा काय धोरण? आणि हे सुरुवातीपासून मी पीसीसी होतो त्यावेळेस सांगत होतो, आजही आमची भूमिका स्पष्ट आहे की स्थानिक कार्यकर्त्यांच्या विचारानेच त्या निवडणुका लढल्या जातील. ज्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणतील की आम्हाला अलायन्स करायचं नाही तिथं अलायन्स होणार नाही. त्यामुळे लोकल बॉडीज या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि पार्टी म्हणून आम्हाला ती भूमिका घ्यावी लागते. शरद पवार बोलतात त्याला काही विरोध करायचं कारण नाही, ते कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांच्या पद्धतीने लढली जाते. मुंबईमध्ये असं दिसतं, मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर त्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवू इच्छितात. ते जे नवीन ठाकरे बंधू आहेत ते महाविकास आघाडीचा पार्ट होतील की तो शिवसेना? बघा, आम्हाला त्याच्याबद्दलची आता प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आणि हा निर्णय आमचा हायकमांड घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्रित येत आहेत, त्यांचं मनोमिलन होत आहे, त्याला विरोध कोणाला करायचं कारण नाही. राहिली निवडणुकीची भूमिका हे आमचा हायकमांड डिसाईड करतो. कुठेतरी काल नरेंद्र मोदींचा वाढदिवस होता, शरद पवारांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना शरद पवारांना जेव्हा 75 वर्षाचा नंतर मोदी रिटायरमेंट घेतली असा प्रश्न विचारला तर शरद पवार म्हणाले की मी अजून रिटायरमेंट नाही घेतलं तर मी त्यांना म्हणू शकत नाही. काय वाटतं? मला त्याच्यात जायचं नाहीये, पण मोदी सरकारनी जे अग्निवीर आणलं आणि 22व्या वर्षी 24व्या वर्षी तरुणांना रिटायर करते आहे त्या माध्यमातून, तर आता मोदींजींनी विचार करायची गरज आहे की तुम्ही तरुणांना रिटायर करता 22व्या 24व्या वर्षी, तर तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवायचंय. कारण की लोकशाहीत आम्ही काही त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही रिटायरमेंट घ्या. पण त्यांच्या पक्षामध्ये मुरली मनोहर जोशी असतील असे अनेक नेते ते मार्गदर्शक मंडळामध्ये टाकले. वाराणसीमध्ये पहिले मुरली मनोहर जोशीच त्या ठिकाणून खासदार होते, पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सोडा, तुम्ही आता मार्गदर्शक मंडळामध्ये आहे, तुमचं वय झालेलं आहे. त्यांचं 75 होतं त्यावेळेस, तर त्यांना जसं बाजूला केलं, अडवाणीजींना बाजूला केलं, तसं त्या पक्षात काही धोरण झालं असेल तर आम्हाला माहिती नाही. पण आमचा एवढाच मुद्दा आहे की तरुणांना ते 22व्या वर्षी 24व्या वर्षी अग्निवीरच्या माध्यमातून रिटायर करतात आहे, तर त्यांनी त्यांचा विचार करावा. निधी वाटपावरून विरोधकांमध्ये नाराजी आहे असं म्हटलं जात आहे की नव्या आमदारांना जास्त दिले जात आहे, निधी वाटप होत आहे. काय आपली भूमिका? परवाच माझं विनियोजन बिलावर एक मीटिंग अजित पवारांच्या बरोबर झालेली होती. सगळे सचिव होते. त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती भयानक आहे. राज्य 8 लाख कोटीच्या ओव्हर कर्जात गेलेलं आहे. त्याचं म्हणजे आता सगळं आर्थिक बॅलन्स या राज्यातलं बिघडलेलं आहे. राज्यामध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. ग्रामीण भाग असो, शहरी भागात असो, नॅशनल हायवे असो, या सगळ्या भागामध्ये आपण पाहिलं तर गड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते आहे. सरकार त्याला सुद्धा पैसे द्यायला तयार नाही. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. तोंडातला घास शेतकऱ्याचा हिसकला गेलेला आहे. काल सरकार स्वतःच मराठवाड्यामध्ये लोकांच्या बांधावर फिरताना आपण पाहत होतो आणि त्यांनी घोषणा पण केली की आम्ही पाठीशी आहोत. आता काय पाठीशी आहे? तात्काळ मदत केली पाहिजे. दिसतंय सरकार तिथं मोक्यावर गेल्यानंतर आता पंचनाम्याची वाट बघायची काय? सोयाबीन गेला, कापूस गेला, उडीद मूग गेला, द्राक्ष गेले, कांदा गेला, धानाचा थोडंसं आहे पण अजून 15 दिवस पाऊस आला तर धानाची शेती जाणार. या वर्षी बंपर क्रॉप महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हातात आला असता, महाराष्ट्राची जीडीपी त्याच्याने वाढली असती. पण आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे ते भयावह आहे. आणि मी परवाच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे की आपण पंचनामे सोडा, तातडीनं मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे. आबाळच फाटलेलं आहे या राज्याचं. कर्ज घेऊ घेऊ आता हे समृद्धी मार्ग असतील, शक्ती मार्ग असतील, हे सगळे कर्ज घेऊन घेतलं जात आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या भौतिक सुविधेसाठी कर्ज घेतलं जाते, तर जिवंत माणसासाठी, त्याला शेतकऱ्यांना, अन्नदात्याला वाचवण्यासाठी कर्ज घ्या, पण या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा आणि त्यांचं कर्ज माफ करा. ही भूमिका आमची आहे.
नवीन मद्य विक्री परवाना देण्याला अखेर सरकारनं स्थगिती दिली आहे. तर स्थानिक निवडणुका ज्या होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या पार्श्वभूमीवरती अपप्रचार होण्याहून केलं असं बिलकुल आहे. सगळं वाटून झालेलं आहे. लोकांनी खूप ट्रोल केलं यांना, आणि दारूतून पैसे कमवायचं या सरकारचं धोरण आहे. यांचे खायचे दात, दाखवायचे दात वेगळे आहेत. हे राज्यच नशेडी करायचं, व्यसनयुक्त करायचं म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रग कुठल्या राज्यात येतं तर तो महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई संपवण्याचं, व्यसनाधीन करायचं या सरकारचा प्लॅन आहे. आणि म्हणून त्यांच्या कॅबिनेटमध्ये नवीन दारूचे परवाने देण्याचा निर्णय झालेला आहे. आता लोकांनी त्यांच्यावर ट्रोल केलं, आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता हे तात्पुरतं थांबवण्याचं सोंग हे सरकार करते आहे. आज छगन भुजबळ नागपुरात ओबीसीसाठी मेळावा घेत आहे. जो काही मराठ्यांचा GR काढला त्या विरोधात खरं तर ते मोहीम राबवत आहे. मला तर वाटतं भुजबळांनी ही नौटंकी सोडली पाहिजे. तुम्हीच मंत्रिमंडळात आहात, फालतूचं नौटंकी करून लोकांना दिशाभूल करू नका. महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहित आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून जे मित्र आहेत मोदींचे, त्यांना महाराष्ट्र विकण्याचं काम, कमी पैशामध्ये विकण्याचं काम सुरू झालेलं आहे हे त्यांनाही माहित आहे. पण आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ओबीसीचं आपण पाहिलं, ते मंत्री आहेत स्वतः, मुलांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाही. परदेशी असतील, राज्यातल्या असतील, देशातल्या असतील, त्या स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जात नाही. तुम्ही मंत्रिमंडळात आहात. म्हणून या सगळ्याचा नौटंकी करण्यापेक्षा, जनतेची, ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा, आपण मंत्रिमंडळात असल्यामुळे आपण हा निर्णय काय घ्यायचा ते त्यांनी करायचं आहे. मंत्रिमंडळात आहेत. आणि हे सगळं असताना या पद्धतीचं सरकार, ज्या सरकारमध्ये आहेत त्याच सरकार, नाना पटोलेंनी तर जातीनिहाय जनगणनेचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव स्वतः मूव्ह केला होता. खुर्चीवर बसून त्या ठिकाणी निर्णय करायचे असतात. या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम करण्याची गरज नाही. सरकारने विशेष करून 2 विभाजन करायची व्यवस्था केली आहे. मराठा नेत्यांना वेगळं कामाला लावलं आणि ओबीसी नेत्यांना वेगळं कामात लावलं मंत्रिमंडळातल्या, आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक समतोल आहे हे बिघडवण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की ओबीसी असतील की मराठा असतील, यांनी समजलं पाहिजे या सरकारचं जे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे तुम्हालाही, आपल्यालाही कळलं पाहिजे. आपल्यात आपसात भांडण लावण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. ओबीसीलाही काही भेटणार नाही, मराठ्यांनाही काही भेटणार नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे. सामाजिक समतोल बिघडवण्यामध्ये या सरकारला यश प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून भुजबळ साहेब, तुम्ही मंत्रिमंडळात आहात, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही काय करा तो करा. नाना पटोलेंनी ओबीसीच्या प्रश्नावर मोदींशी भांडण केलं, GST वरचं भांडण केलं, आणि नाही जमलं तर खासदारकी सोडली. तुम्ही सोडाय का नको सोडा, माझा तो मुद्दा नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. पण या पद्धतीचं जनतेमध्ये दिशाभूल करू नका. आणि सरकारमध्ये तुम्ही असल्यामुळे तिथंच भांडा, आणि हा वेळ गमवू नका लोकांचा, आणि ओबीसींना या पद्धतीनं वाऱ्यावर सोडू नका. हेच आव्हान आमचं आहे. नानाभाऊ, मुंबईत महापौर हा मराठीच आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे असं राऊत म्हणतो. बघा, त्यांनी काय बोलावं तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, आणि जनतेने काय ठरवायचं ते जनतेच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी, ते त्यांचा विषय आहे ना, त्यांच्या पक्षाने मांडलेली भूमिका आहे. राऊतांनी स्वतःची मांडली का मला माहिती नाही, पण असं मी मानतो की पक्षाची मांडली असेल. त्यांचं मत आहे त्यांच्या पक्षाचं. आम्हाला वाटतं की काँग्रेसचा महापौर व्हावा. त्यामुळे विषय त्याला निवडणुकीमध्येच जनताच त्याला कौल देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.